कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. खेड दापोली मार्गावरील फुरुस येथे आज दिनांक 6 मे दुपारी सुमारे 2:01 सुमारास डंपरचा एक भीषण अपघात झाला. या घटनेनं परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्यानं सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. प्राथमिक माहितीनुसार संबंधित डंपर दापोलीहून खेडकडे जात असताना फुरुस येथे अचानक त्याचा ब्रेक फेल झाला. ब्रेक निकामी झाल्याचं लक्षात येताच डंपर वेगानं पुढे सरकू लागला आणि काही क्षणांसाठी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. फुरुस बस स्टॉप जवळ ही घटना घडत असल्यानं त्यावेळी रस्त्यावर इतर वाहनांची देखील वर्दळ होती. फुरुस बस स्टॉपच्या इथे चालकाला ब्रेक फेल झाल्याचं कळताच चालकानं तातडीनं फुरुस येथील पुलाच्या मागे हँडब्रेक मारला आणि डंपर पुढे जाऊन उलटलेला आहे. याचा धक्कादायक सीसीटीव्ही समोर आलाय. चालकानं घाबरून न जाता तात्काळ निर्णय घेतला. त्यानं वाहनावरील नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत फुरुस येथील पुलाच्या मागील बाजूस डंपर वळवून हँडब्रेकचा वापर केला आणि याच प्रयत्नात डंपर पुढे जाऊन उलटला. मात्र यामुळं समोरून येणाऱ्या वाहनांवरती डंपर जाण्याचा धोका टळलेला आहे. या अपघातात डंपर चालक जखमी झालेला असून स्थानिक नागरिकांच्या मदतीनं त्याला तातडीनं उपचारासाठी फुरुस येथील शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. डंपर चालकाची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती कळतीये. महत्वाचं म्हणजे अपघाताच्या वेळी समोरून 2 दुचाकी आणि इतर काही वाहनं येत होती, परंतु ती रस्त्याच्या विरुद्ध दिशेला असल्यानं मोठी जीवितहानी टळली आहे. चालकाने वेळेवर घेतलेला निर्णय आणि दाखवलेले धैर्य यामुळे अनेकांचे जीव वाचल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिकांनी आणि पोलिसांनी मिळून परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली आहे. दरम्यान ह्या घटनेमुळे वाहनांच्या तांत्रिक तपासणीचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं असून अशा दुर्घटना टाळण्यासाठी नियमित मेंटेनन्स आवश्यक असल्याचंही बोललं जात आहे. डंपर हटवण्याचं काम सध्या सुरू आहे आणि दरम्यान खेड दापोली अशी एकेरी वाहतूक सुरू आहे. कोकण कट्टा न्यूज, फुरुस, खेड. अरे जा. इकडे मारा. जाम झाली नाही इथं.